मन जिंकायचं असेल तर गोडवा पुरेसा असतो आणि चॉकलेटचा गोडवा असेल तर आनंद दुप्पट होतो. नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी लॉजिकमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी अगदी रिच चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क आणि 2 टेबलस्पून कोकोआ पावडर घ्यायचे आहे आणि हे मिश्रण गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे छान विस्क करून घ्यायचे आहे. नंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये 1 कप थंड व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. येथे मी ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम वापरत आहे. त्यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून सॉफ्ट पीक्स येईपर्यंत व्हिप करून घ्यायची आहे. टिप: आपल्याला ही क्रीम जास्त फेटायची नाहीये. खूप फेटल्यास ती बटर बनू लागते आणि येथे मी इलेक्ट्रिक हँड मिक्सरचा वापर करत आहे. येथे तुम्ही पाहू शकता क्रीमला किती सुंदर सॉफ्ट पीक्स आल्या आहेत. याची खात्री करण्यासाठी तुम्ही बाउल उलटा धरूनही चेक करू शकता. यानंतर तयार केलेले कंडेन्स्ड मिल्क आणि कोको पावडरचे मिश्रण या क्रीममध्ये घालायचे आहे. नंतर त्यामध्ये मेल्टेड डार्क चॉकलेट आणि 1 चिमूटभर मीठ आणि थोडे ग्रेटेड चॉकलेट्स घालून हलक्या हाताने फोल्ड करायचे आहे. येथे मी 30 ग्राम मॉर्डेचे डार्क चॉकलेट घेतले आहे आणि ते डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून पूर्णपणे थंड होऊ दिले आहे. बघू शकता क्रीम छान मिक्स झालेले आहे. तयार मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि आता त्यामध्ये थोडे ग्रेटेड चॉकलेट आणि थोडेसे चोको चिप्स घालून हलक्या हाताने फोल्ड करायचे आहे. शेवटी वरून पुन्हा ग्रेटेड चॉकलेट आणि चोको चिप्स पसरून सुंदर गार्निश करा आणि आता 8 ते 10 तास किंवा रात्रभर फ्रीज करा आणि तयार आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं रिच चॉकलेट आईस्क्रीम. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत स्कूप, सर्व and enjoy.